विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण अभ्यासणार आहोत. मराठी व्याकरणातील आपण आज काळ व काळाचे प्रकार अभ्यासणार आहोत. काळ आणि काळाचे मुख्य प्रकार हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता आपण काळाची व्याख्या अभ्यासू. क्रियापदाच्या रूपावरून त्यांनी दाखवलेली क्रिया कधी घडते असा बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात. तर आपण दैनंदिन जीवनात पाहत असतो की काही ना काही क्रिया आपण करत असतो. काही क्रिया आपण केलेल्या असतात, काही सद्यस्थितीला करत असतो, तर काही क्रिया आपण करणार असतो. तर ह्याचाच अभ्यास आपण काळ या घटकामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, काळाचे 3 मुख्य प्रकार पडतात. ते प्रकार आपण अभ्यास करू. हे मुख्य 3 प्रकार वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता ह्याच्यावरून वर्तमान काळ ह्या नावावरूनच आपल्याला समजतं, हा काळ म्हणजे सद्यस्थितीला जी क्रिया चालू आहे त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. भूतकाळ म्हणजे भूतकाळ म्हणजे घडून गेलेली क्रिया जी की घडलेली आहे. आणि भविष्यकाळ जी क्रिया भविष्यात घडणार आहे. वर्तमान काळ. आता आपण वर्तमान काळाची व्याख्या अभ्यासू. वाक्यातील क्रियापदावरून क्रिया जर आता घडत असेल त्याला आपण वर्तमान काळ असे म्हणतो. आता वर्तमान काळामधील वाक्यातील जे क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या वाक्याचे जे शेवटी असलेले क्रियापद त्याच्यावरून आपल्याला असं समजतं की क्रिया ही काय आहे, ही घडत आहे सध्याला, आणि त्यालाच आपण ही क्रिया चालू आहे जेव्हा असा बोध होतो त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. आता उदाहरणार्थ ह्या पहिलं वाक्य घेऊ आपण, गाय चारा खाते. आता ह्या वाक्यामध्ये खाते हे काय झालं, क्रियापद झालं. आता हे क्रियापद आपल्याला असं दाखवतंय की ही क्रिया चालू आहे. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण आहे, मी अभ्यास करतो. आता ह्या उदाहरणामध्ये देखील आपण क्रियापद बघितलं तर त्याच्यामध्ये करतो म्हणजे ही क्रिया सद्यस्थितीला चालू आहे असं दर्शवते. म्हणून आपल्याला समजते की हे 2 वाक्य वर्तमान काळातील आहे. आता वर्तमान काळाचा अभ्यास करण्यासाठी मी बोर्डवर खाली काही आणखी उदाहरणे लिहिली आहेत, त्याचा अभ्यास करू. आता हे वाक्य, राज शाळेत जातो. ह्यामध्ये जातो हे क्रियापद आहे. आता ह्या क्रियापदावरून समजत आहे की जातो म्हणजे तो जात आहे, ही क्रिया घडत आहे म्हणजे राज शाळेत जातो हे वाक्य वर्तमान काळातील आहे. घोडा जोरात पळतो. घोडा काय करतोय, घोड्याची काय क्रिया चालू आहे, पळण्याची क्रिया चालू आहे, पण ती चालू क्रिया आत्ताची, त्यामुळं घोडा जोरात पळतो हे पण काय झालं, वर्तमान काळातील उदाहरण. राम आंबा खातो. राम काय करत आहे, आंबा खात आहे, पण ही त्याची खाण्याची क्रिया चालू आहे. समजा आपण इथे लिहिले असते, रामने आंबा खाल्ला. हे वाक्य वर्तमान काळातील झालं असतं का, तर नसतं. का, तर खाल्ला म्हणजे हे जी रामची आंबा खाण्याची क्रिया ही होऊन गेली आणि इथे राम आंबा खातो म्हणजे राम आंबा खातोय ही त्याची क्रिया चालू आहे. मग वाक्याच्या क्रियापदावरून ह्या वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला असे समजते क्रिया आत्ता घडत आहे, म्हणून आपण याला वर्तमान काळ असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल वर्तमान काळ म्हणजे काय आणि वर्तमान काळाची वाक्य कशी बनवायची किंवा कशी ओळखायची. वाक्याच्या क्रियापदात जी क्रिया आत्ता चालू आहे, आता समजा मी शिकवत आहे ही क्रिया चालू आहे. तुम्ही व्हिडिओ बघत आहात ही क्रिया चालू आहे. ही जी क्रिया चालू आहे त्याला आपण वर्तमान काळ असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्तमान काळ काय म्हणजे तुम्हाला समजलं. आता आपण भूतकाळ अभ्यासू. भूतकाळाची व्याख्या, वाक्यातील क्रियापदावरून जर क्रिया घडून गेली असेल तर त्याला भूतकाळ असे म्हणतात. आता वाक्यामध्ये जे क्रियापद आहे त्या क्रियापदावरून आपल्याला असं समजतं की क्रिया घडून गेलेली आहे.
समजा क्रिया ही घडून गेलेली आहे, जसं की गायने चारा खाल्ला. खाल्ला आपण मग असे उदाहरण बघितलेलं, राम आंबा खातो, तो खात होता. म्हणून ते वर्तमान काळ होते. पण इथे खाल्ला असा उल्लेख आहे. खाल्ला म्हणजे ही क्रिया घडून गेलेली आणि ह्या वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला सहज असे समजतंय ही क्रिया घडलेली, त्यामुळे आपण याला भूतकाळ असे म्हणतो. आता जेव्हा तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता त्यामध्ये अशी वाक्य लिहिलेले असतात भूतकाळातील, त्या काळातील घडून गेलेल्या घटनांचा आपल्याला अभ्यास त्यामध्ये सांगितलेला असतो. किंवा आपण साध्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, मी काल हे केलं, मी मागच्या महिन्यात तिकडे गेलतो, आम्ही मागच्या वर्षी सहलीला गेलतो, असे छोटे मोठे भूतकाळातील वाक्य बोलत असतो. आता आपण काही उदाहरणाच्या सहाय्याने भूतकाळाचा अभ्यास करू. तर आता पहिलंच उदाहरण, गायने चारा खाल्ला. खाल्ला ही क्रिया घडलेली आपण पाहिलं आताच, म्हणून हे भूतकाळातील वाक्य. मी अभ्यास केला. अभ्यास करण्याची क्रिया कशी आहे, चालू आहे का, तर नाही. किंवा घडणार आहे का पुढं, नाही. ही क्रिया झालेली, म्हणून मी अभ्यास केला. जसं तुम्ही आता विद्यार्थी मित्र तुमचा अभ्यास झाल्यावर म्हणता ना, मी अभ्यास केला, म्हणजेच ते वाक्य भूतकाळातील वाक्य. राज शाळेत गेला, या वाक्यातील क्रियापद आहे गेला. आता ह्या क्रियापदावरून असा बोध होतोय की ही क्रिया झालेली, राज शाळेत गेलेला आहे, म्हणून ह्याच्यावरून आपल्याला समजते हे वाक्य भूतकाळातील. घोडा जोरात पळाला. घोडा हा जोरात पळाला, ही क्रिया पण घडून गेलेली क्रिया आहे, म्हणून आपण ह्याला भूतकाळातील वाक्य म्हणू शकतो. आता खाली, रामने आंबा खाल्ला. आंबा खाण्याची क्रिया घडलेली आहे, ती घडून गेलेली आहे. ह्याच्यावरून आपल्याला असं समजतंय की हे वाक्य देखील भूतकाळातील आहे. आता या पूर्ण वाक्यांचा अभ्यास केला तर या वाक्यातील क्रियापद हे घडून गेलेले, नाही की घडत आहे किंवा पुढे घडणार आहे. मग जेव्हा वाक्यामध्ये क्रिया घडलेली आहे तेव्हा आपण त्याला भूतकाळ असं म्हणतो. आपण कोणतीही क्रिया घडून गेलेली असेल तर त्याचा उल्लेख असा करतो. आता आपण पुढील काळ अभ्यासू. आता आपण वर्तमान काळ आणि भूतकाळाचा अभ्यास केला, तर आता आपण भविष्यकाळ अभ्यासू. वाक्यातील क्रियापदावरून जर क्रिया पुढे भविष्यात घडणार असेल तर त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. आता वाक्याच्या क्रियापदावरून जशी क्रिया चालू आहे त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. वाक्याच्या क्रियापदावरून जशी क्रिया घडून गेली आहे त्याला आपण भूतकाळ म्हणतो. तसंच वाक्यातील क्रियापदावरून जर क्रिया पुढे घडणार आहे त्यालाच आपण भविष्यकाळ असं म्हणतो. ह्या शब्दामध्येच भविष्य ह्यामध्येच आपल्याला ह्या काळाचा अर्थ समजून जातो. आता यातील आपण काय उदाहरणाद्वारे ह्या भविष्यकाळाचा अभ्यास करूया. प्रथम उदाहरण, गाई चारा खाय. आता ह्यामध्ये आपण वर्तमान काळामध्ये बघितलं होतं गाई चारा खाते, तसंच भूतकाळात बघितलं होतं गायीने चारा खाल्ला. आणि आता आपण भविष्यकाळात असं ह्याचा वाक्य बघतोय की गाई चारा खाय. म्हणजे ह्यामध्ये गाय ही क्रिया पुढे करणार आहे. ही क्रिया गाय काय करणार आहे, पुढे करणार आहे. खाण्याची क्रिया कशी आहे, झालेली आहे का, नाही. होऊन गेलेली आहे का, नाही. तर ही क्रिया पुढे भविष्यात होणार आहे. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण, मी अभ्यास करीन. आता मी जी अभ्यासाची क्रिया आहे ती केलेली पण नाही, करत पण नाही, मी ही क्रिया भविष्यात करणार आहे. त्यामुळं मी अभ्यास करीन हे वाक्य देखील भविष्यकाळातीलच वाक्य आहे. आता मी माझ्या हाताने लिहिलेले काही उदाहरणे आहेत ते देखील आपण अभ्यासू. राज शाळेत जाईल. राजने शाळेत जाण्याची क्रिया ही केलेली आहे का, नाही. जर केली असती तर आपण त्याला भूतकाळ म्हणला असतो. जर करत असतं तर त्याला वर्तमान काळ म्हणला असतो. पण ही क्रिया करणार आहे, तो नंतर, उद्या किंवा कधीतरी करणार आहे. ह्याच्यामुळं आपण ह्या वाक्याला जाईल या क्रियापदावरून आपल्याला असं समजतंय की ही क्रिया पुढे भविष्यात घडणार आहे. त्यामुळं राज शाळेत जाईल हे देखील काही भविष्यकाळातील वाक्य आहे. त्याचप्रमाणे घोडा जोरात पळेल.
तर पळेल या क्रियावरून आपल्याला क्रियापदावरून असा बोध होतो की हे वाक्य काय आहे? भविष्यकाळातील. आता शेवटचं वाक्य बघू आपण, राम आंबा खाईल. आता खाण्याची ही जी क्रिया आहे ती होणार आहे भविष्यात, राम आंबा खाईल. त्यामुळे ह्या क्रियापदावरून असा बोध होतोय की हे वाक्य भविष्यकाळातील. आता आपण यामध्ये पाहिलं होतं क्रिया पुढे भविष्यात घडणार असेल. आपण रोजच्या बोलण्याच्या वापरामध्ये भविष्यकाळाचा देखील वापर करत असतो. मी उद्या इकडे जाणार आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. हे सगळे जे वाक्य आपण जेव्हा बोलतो ते आपण भविष्यकाळातील वाक्य बोलत असतो. आता ह्या काळांचा उपयोग आपल्याला निबंध लेखनामध्ये देखील होत असतो. आपल्या